आम्ही शासनाकडे मागणी करूया, आपण माननीय संग्राम भैयाला मी विनंती करणार आहे, या सगळ्याच्या वतीनं आपण विनंती करूया की 1999ला 30 जुलै 1999ला तुम्ही हद्दवाढ केली. हद्दवाढीमध्ये तुम्ही फकीरवाडा दर्गा राहिला आणि मुकुंदनगर हे इतर ग्रामपंचायती सोबत आमच्यात दाखल केलं आहे. बाकीच्या ग्रामपंचायतीची ओरड नाही, प्रभागांची ओरड नाही. आता आम्ही मागणी करतो, महापालिका क्षेत्रामधून मुकुंदनगर आणि फकीरवाडा दर्गा हे क्षेत्र वगळायचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा आणि येत्या 3 दिवसात विशेष सभा बोलवून इथं ठराव करा. महापालिकेचा तुमची एक हाती सत्ता आहे, आम्हाला ही खडूस लोकांना आमच्या कर्मचाऱ्याला आणि जाता आता शेवटी एक सांगेल, लक्षात घ्या, आपण पुरोगामी माणसं आहोत. ज्यावेळी मुस्लिमांचे प्रश्न आले, कोणत्याही हिंदू मुस्लिम कोणत्याही धर्माच्या विरोधात संघटना नाही, सच्चर कमिटी लागू करा केंद्र सरकारने नेमलेली मुसलमानांसाठी, त्यावेळी आम्ही आंदोलन केलं. अखलाक मोहम्मदला मारलं, महापालिका युनियनने आंदोलन केलं. मोहसिन शेखला मारलं, महापालिका युनियन मुस्लिमांसाठी उतरली. आज आम्ही प्रश्न विचारतो, मुस्लिम संघटनातल्या स्वतः ज्या पुरोगामी म्हणणाऱ्या त्या संघटना आहेत, धीरज परदेशीला मारल्यानंतर आता तुमची दात का बसली, आता तुम्ही का बोलत नाही, तुमचं वागणं हे पक्षपाती काय, तुमच्या धर्मातले मारेकरी म्हणून तुम्ही हे करताय का? बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेतले अधिकार दिलेत, त्या घटनेच्या अधिकारानं महापालिका युनियन जाईल आणि आरोपींना फाशीची शिक्षा होईल, हे आम्ही निश्चित करू. महापालिका युनियन कुठेही कोणत्याही धर्माविरोधात नाही, मुस्लिमांच्या विरोधात नाही, ख्रिश्चनांच्या नाही, बौद्धांच्या नाही, शिखांच्या नाही, कोणत्या धर्मांच्या नाही. आम्ही माणुसकी मानणारी माणसं आहोत, संविधान मानणारी माणसं आहोत. उद्या जरी काही संकट त्या समाजावर आलं तरी आम्ही जाऊ, रास्त असेल तर. पण त्या समाजातल्या पुढाऱ्यांनी आता बोललं पाहिजे. मुकुंदनगर मधले 4 नगरसेवक एक शब्द बोलायला तयार नाहीत. आम्हाला प्रश्न पडतो, मुकुंदनगर मध्ये इतर धर्माचे लोक नाहीत का, त्यांनी तुम्हाला मतदान दिलं नाही का? हा सगळं मी सांगतोय, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या बाबतीत पक्षपाती वागलं जाते, धीरज परदेशीच्या बाबतीमध्ये असं असलं तरी आपण आपली वज्रमुठ कायम ठेवूया, लढूया. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं व्यक्तीच्या धीरज परदेशीला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचे कुटुंबीय या ठिकाणी येणार होते बाबा, त्याचे सासरे कचरू, जो आपला मित्र आहे डेलीवर कचरू सिंग परदेशी आणि गुरव, हे काही कारणाने आले नाही, पण त्यांना हे मेसेज मी काल दिले की तुम्ही या. त्याही कुटुंबाला आपण आश्वस्त करूया की महापालिका युनियन कायदेशीर सगळ्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी तुम्हाला नुकसान भरपाई मिळण्याच्या बाबतीत असेल, कुटुंबातला एक व्यक्ती शासकीय नोकरी घेण्याच्या प्रयत्नाच्या बाबतीत असेल, ज्याचं सुतोवाच काल मुख्यमंत्री महोदयांनी केलंय, संग्राम भैयांनी केलाय.